आज संडे स्पेशल सुक्का काटा आणि वांगा आणि बटाट एक नंबर असं आंबट आंबट कालवण. नमस्कार मंडळी, मी तुमची प्रियांका. कसे आहेत सगळे? मजेत ना? रविवारची सुरुवात सकाळी वाटणापासून होते, कारण की आठवड्याभर हे वाटण लागणार आहे आपल्याला. तर मी मस्त आलं मिरची लसणाचं वाटण करून घेतलं. तेवढ्यात आईने इथे मला वांगा आणि बटाटा चिरून दिला होता. आणि हे बघा, हे आहे गोळीचं सुक्कं काटा. आणि हा काटा आहे ना, खूप सुंदर लागतो, एकदम मस्तच. सुका काटा स्वच्छ धुण्यासाठी गरम पाणी करायचं, त्याच्यात काटा टाकायचा आणि स्वच्छ धुवून काढून घ्यायचा. त्याच्यानंतर मी इथे टॅमॅटो आणि आंबोशीचं वाटण करून घेते. हे वाटण कधी टाकायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर मग कालवण चांगलं होणार नाही. इथे कांदा छान असा परतून घेतला आहे मी. त्याच्यामध्ये घरचा पोहे मसाला आणि हळद घातलं आहे. मीठ आधीच टाकायचं नाही, कारण की खाऱ्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं सुक्या खारात, तर ते जास्त पण होऊ शकतं, म्हणून नंतर टाकायचं. तर म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी हिरवं वाटण घालून घेतलं आहे, ते छान परतून घेतलं आहे. नंतर नंतर मग धुतलेला काटा टाकला आहे, वांगा बटाटा टाकला आहे आणि छान असं एकजीव करून घेतलं आहे. आता हे एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं पाणी पाहिजे शिजण्यासाठी तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरच्या 2 शिट्या काढून घ्यायच्या, जेणेकरून बटाटा शिजून जाईल. शिटी झाल्यानंतर कुकर उघडायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे टॅमॅटो आणि आंबोशीचं वाटण केलं होतं ते घालायचं आणि थोडासा रसा कमी असेल तर त्याच्यात वाटणाच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते घालून घ्यायचं आणि वरतून थोडासा गरम मसाला घालायचा. कालवण चेक करायचं मीठ बरोबर आहे काय, मीठ कमी असेल तर थोडंसं मीठ घालायचं आणि गरमागरम भाताबरोबर हे मी कालवण खाल्लं. एवढं सुंदर झालेलं, मटण आणि चिकनलासुद्धा बाजूला ठेवेल असं झालेलं. काठा एकदम चुकून चुकून खाल्ला, एक नंबरच असं कालवण झालेलं. जेवण झाल्यानंतर म्हणजे सगळं किचन वगैरे आम्ही आवरून घेतलं, प्राजक्ताने घर आवरलं आणि त्याच्यानंतर मी भांडी घासून घेतली. असा होता माझा आजचा दिवस. कशी वाटली माझी संडेची धावपळ नक्की कमेंटमध्ये कळवा. चला भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.